नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यासाठीचा वाद आपण आत्ता ऐकला. महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. माननीय जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसवू नका, बसवणं योग्य राहणार नाही. आणि अशा तशा ह्या त्या बाजूनं अनेक चर्चा महाराष्ट्रभर आपण ऐकलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दाखवलं गेलं. काही ठिकाणी मस्जिदीच्या समोर छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, परंतु मुस्लिमांना त्याची अडचण नाही. परंतु पडळकर यांना मात्र त्याची फार मोठी अडचण आहे. आणि हे मत ज्याने कोणी मांडलं त्यामध्ये तथ्य आहे का, तर आहे असं वाटतं. कारण जे मूळ हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आणि जे भाजपचं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व यामध्ये फार मोठा फरक आहे. मूळ हिंदुत्व हे विशाल आहे, हिंदुत्वाचं मन विशाल आहे, सर्वांना सामावून घेण्याची भावना हिंदुत्ववाद्यामध्ये आहे. जे मुळात ओरिजिनल हिंदुत्व आहे त्याविषयी बोलतो मी. सर्वांना सामावून घेणे, आपलं अस्तित्व टिकवून ठेवून इतरांना त्रास न देता सर्वांना सोबत घेऊन चालणे, ही मूळ हिंदुत्वाची संकल्पना आहे. भाजपचं हिंदुत्व मात्र त्यापेक्षा वेगळं आहे. सर्वांना एकत्रित कधीच येऊ द्यायचं नाही. हिंदू वर्सेस मुस्लिम, हिंदू वर्सेस ख्रिश्चन, हिंदू वर्सेस बौद्ध, अशा पद्धतीचे वाद कसे वाढतील यासाठीचा प्रयत्न करणे. त्याच्या पुढे जाऊन हिंदू विरुद्ध हिंदू हेही वाद कसे वाढतील ह्यासाठीचा प्रयत्न करणं, हे हिंदुत्व भाजपचं आहे. देशामध्ये शांतता नांदावी, सर्व लोक इथं सुखाने नांदावेत यासाठीचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केलेला पाहायला मिळत नाही. भारतामध्ये जर सर्व हिंदूच असतील तर उत्तम आहे. हे हिंदू राष्ट्र झालं तरी अडचण नाही, फार चांगली गोष्ट आहे. ह्याचा सगळ्यात मोठा आनंद जे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनाच होईल, जे ओरिजिनल आहेत त्यांनाही होतील, जे आत्ता मी सांगितलेले भाजपाई यांनाही होईल. परंतु हे वास्तव नाकारता येत नाही की ह्या भारतामध्ये मुस्लिम समुदायसुद्धा राहतो, त्यांना बाहेर काढू शकत नाही आपण, ते कधीच शक्य नाही. या भारतामध्ये बौद्ध समाज राहतो, त्यांनाही बाहेर काढू शकत नाही आपण. या भारतामध्ये ख्रिश्चनसुद्धा राहतो, त्यांनाही आपण बाहेर काढू शकत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे कोणी असतील ते सर्वजण इथं राहत आहेत आणि ते सगळे गुण्या गोविंदानं कसं राहतील यासाठीचं वातावरण कसं निर्माण होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते करताना हे जे काही चालू सरकार आहे किंवा जे पक्षामध्ये लोक आहेत ते दिसत नाहीत. महान जे नेते आहेत, महामानव आहेत, छत्रपती शिवराय असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, आंबेडकर असतील, साठे असतील, अनेक लोक आहेत, अनेकांची नावं घेता येतील. प्रत्येक जातीला एक नेता आहे. यांचे पुतळे असू नयेत, यांचा मान सन्मान होऊ नये असं निश्चितच नाही. निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रत्येक गावी जरी असला आणि तो असायला पाहिजे त्यात काही शंका नाही. कारण महाराष्ट्राचे जे भाग्य विधाते आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु तो होऊ नये यासाठी जर कोणी प्रयत्न करत असतील तर ते हिंदुत्ववादी कसे. छत्रपती शिवराय मस्जिदीसमोर असतील तर त्याला अडचण नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो की हिंदुत्ववाद्यांना मुस्लिम विरोध करत असतील, त्याच्यामध्येही काही लोक असतात. परंतु ग्राउंडवरती जर पाहिलं तर या रमजान ईदला अनेक हिंदू, म्हणजे मुस्लिमांच्या घरी जे शिरखुर्मा असतो तो तयार झाला होता, त्यातला 12 म्हणजे 75% शिरखुर्मा हा हिंदूंनी खाल्लेला आहे. म्हणजे 75% शिरखुर्मा हा हिंदूसाठीच केला होता. हा सर्व धर्मसमूहाचा भाग आहे. दिवाळीमध्ये कित्येक मुस्लिम आपल्या दिवाळीच्या करंज्या लाडू खायला येतात, हिंदू बोलवतात. हे वातावरण निर्माण जे आपण टाळू शकत नाही, ज्यांना त्यांना सोबत घ्या ना. वादविवाद करून, भांडणं करून तुम्ही पुढे कधी जाणार आहेत, ते कधी शक्य होणार नाही. त्याच्यामुळं जे भाजपला समर्थन देणारे लोक आहेत त्यासुद्धा लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता अटल बिहारी वाजपेयी यांचा भाजप राहिलेला नाही, हा पक्ष वेगळा आहे. जरी नाव तेच असलं तर चालवणारे लोक बदललेत, नीतिमत्ता बदलली आहे, ध्येय धोरणं बदललेत. आणि हिंदूची विल्हेवाट सफाईपणे लावण्याचं काम हे लोक सध्या करतात. हे हिंदूचे कैवारी नाहीत, असंच चित्र पाहायला मिळतं आहे.
आपणाला काय वाटतं? मी मानतो ते मत योग्य वाटतं की यापेक्षा काय आपलं वेगळं वेगळं मत आहे? निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.